करताना दिसतोय. वेगवेगळ्या खेळात तरुणांची आवड वाढताना दिसते. बुद्धिबळ या खेळाकडेही आता मुलांचा कल वाढल्याचं दिसतंय. हे खेळ 5 वर्षांच्या असणाऱ्या मुलांना देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. ओळखला जाणारा बुद्धिबळ खेळ तसा अवघड भल्या भल्यांना जो बुचकळ्यात टाकेल असा खेळ कोणालाही एवढ्या सहज खेळता येणार नाही. मात्र आता 5 ते 7 वर्षाचे लहान खेळाडू या खेळात चांगलेच तयार झाले. वर्ल्ड स्कूल चॅम्पियनशिप मध्ये 3 लहान खेळाडू पात्र झाले. ग्रीस मध्ये ही स्पर्धा 6 मे ते 15 मेच्या दरम्यान होणार आहे. सिद्धार्थ लोहिया, रुहान महेंद्रू आणि देव शहा या तिघांनी यापूर्वी भारत आणि एशियन खेळात अनेक पदकं मिळवली आहेत. आता ह्या मिळालेल्या संधीमुळे देशाचं बुद्धिबळासारख्या खेळात निश्चितच नाव होईल. को राष्ट्रीय या अंतर्राष्ट्रीय स्तर पे खेलने के लिए बहुत सारी लगन चाहिए, डिटर्मिनेशन चाहिए, फोकस चाहिए. एज फैक्टर जरूरी है. देव करीब 1.5 साल से चेस खेल रहे हैं और स्कूल का काफी सहयोग रहा है देव को इस लेवल तक आने के लिए. महाराष्ट्र अंडर 17 चैंपियनशिप. Then after that I went for Asians. I got silver in the Asians. And then when I got my 18, I was 7th in the world in my 18, and that was a year back. Taught me as a hobby to play chess, and then when I became better, my dad sent me to SMCA, and then from then Nageswar started teaching. 17 medals. Okay. 10 trophies. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे शिक्षकही त्यांचा खेळ पाहून आश्चर्य व्यक्त करतायत. एवढ्या लहान वयात एवढी जिद्द असणं खरंच कौतुकास्पद आहे असं ते सांगतात. बच्चे का सबसे ज्यादा एफर्ट बच्चे का साथ में जो कोच और जो चेस मेंटर्स हैं SMCA है उन्होंने सपोर्ट किया है, कंटिन्यूस सपोर्ट रहता है. और मोस्ट इम्पोर्टेंटली उनके स्कूल का भी बहुत सपोर्ट है. तो तीनों का मिला के कंबाइंड फॉर्म में एफर्ट है, सपोर्ट है और इसके प्रिपरेशन कर रहे हैं. बुद्धिबळाच्या खेळात विश्वनाथन आनंद सारख्या खेळाडूमुळे भारताचं नाव जगभरात पसरलंय. त्याच्याप्रमाणे ह्या लहान खेळाडूंना आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचंय. त्यांच्यात असणाऱ्या ह्या बुद्धिमत्तेच्या जोरावर निश्चितच येणाऱ्या काळात भारत बुद्धिबळ या खेळात आघाडीवर राहील.